रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 20 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 48वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मांडवगडाच्या पायथ्याला असलेलं कुणाल महाराज पाटील यांचा आश्रम म्हणजे माता शबरी यांचा आश्रम या ठिकाणावरून निघलेलो आहोत। सकाळचे आता 7-7:30 वाजलेले आहेत। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। सकाळचा सूर्योदय झालेला आहे आणि आम्ही प्रस्थान करतोय आता पुढच्या मार्गाकडे। तर सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत आवरून, तर चला आपण पण निघूयात। नर्मदे हर। आणि इकडे आहे गोशाला, वरती आहेत शिवशंकरजी। आणि कोणाला जर या ठिकाणी अन्नदान करायचं असेल स्वइच्छेने तर या ठिकाणी गौशाला पण आहे। गौशाला किंवा आश्रमात काय दान द्यायचं असेल तर आपले महाराष्ट्रातील ज्यांचं खलघाटला पण आश्रम आहे सद्गुरू जोग महाराज या नावाने, आणि इथे आहे शबरी माता आश्रम। तर इथे कुणाल महाराजांचा हा नंबर आहे आणि हा स्कॅनर आहे। तर तुम्ही स्वइच्छेनं काय द्यायचं असेल तर ते देऊ शकतात, कारण रोज जर बघायचं झालं तर या ठिकाणी 200-300 परिक्रमावासी रोज रात्री थांबतात आणि दिवसाही तेवढेच थांबतात, कारण वरती मांडवगड उतरून आल्यानंतर या ठिकाणी सगळे परिक्रमावासी येतात। तर ते स्वखर्चाने परिक्रमावासींची सेवा करतात। कोणाला द्यायचं असेल तर हा नंबर आहे आणि इकडे हा स्कॅनर आहे। काल जो आपण मांडवगड उतरून आलेला आहोत त्याच्या पायथ्यालाच आम्ही रात्री थांबलो होतो। तर हा आहे मांडवगड। दिसायला जरी छोटा असला तरी उतरायला आम्हाला 2-2.5 तास लागले आणि हा अवघडही रस्ता होता, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल। तर चला निघूयात पुढे। समोर पुढे आल्यानंतर आम्हाला हे हिरापूर गाव लागलेलं आहे आणि हिरापूर गावात आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासींना चाय प्रसादीची सेवा दिलेली आहे। परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहे। त्याचबरोबर आहे या ठिकाणी गुळाची जलेबी आणि पोहे, सकाळ सकाळी त्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर। आम्ही ज्या ठिकाणापासून निघलो होतो पुढे आल्यानंतर इथे लागलेले आहे ते हिरवळ शेती आहे, सगळी कडेला आहेत डोंगर आणि हा आहे मांडवगड। कधीपासून चालतोय पण मांडवगड तितक्याच जवळ दिसतोय आम्हाला। आमच्या मैया बसलेल्या आहेत विश्रांतीसाठी। नर्मदे हर। पाय दुखायला लागले काय? आमच्या आजीला काय म्हातारपणी तरुण पण आले काय माहिती। नर्मदे हर। चला पुढचा रस्ता आपली वाट बघतोय। चाललेला आहोत आता महेश्वरच्या दिशेने। थोडस पुढे चालून आलो आणि पुढे चालून आल्यानंतर एक घर होतं, त्या घरी परिक्रमावासींना चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे। सगळे परिक्रमावासी जे आहे ते चाय प्रसादी करतायत। ऊन आहे, आता ऊन लागायला लागलं, सकाळी थंडी लागते आणि नंतर आता ऊन लागायला लागलेलं आहे। चहा प्रसादी करू, स्वेटर काढू आणि निघू पुढच्या मार्गाकडे। तर आम्ही हा जो मार्ग होता कच्चा मार्ग डांबरीचा तो सोडून आता पुढे हायवेला लागणार आहे आणि हायवे क्रॉस केला की पलीकडे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या पाठीमागून एक रस्ता निघतो, तिकडे जायचं आहे। तर चला निघूयात पुढच्या मार्गाला। धामणोतकडे तो रस्ता जातो। तर आम्ही आता आलेलो आहोत हायवेला। तर हायवेला आल्यानंतर या ठिकाणी यावर्षी इथे तरी लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग, पण पाठीमागच्या वर्षी काही निशाणी लिहिलेली नव्हती, त्याच्यामुळे सगळे परिक्रमावासी पुढच्या मार्गाने निघायचे। तर हा कच्चा मार्ग जातो आता। तर इथे एक बाबा जे आहे त्यांचं हॉटेल आहे, परिक्रमावासींना त्यांनी चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। परिक्रमावासी लागलेले आहेत त्या मार्गाला। सियाराम कॅन्टीन। नर्मदे हर। नर्मदे हर। परिक्रमावासी इथे बसलेले आहेत चाय प्रसादी घेण्यासाठी। धामणोत गावामध्ये आम्ही केलेला आहे प्रवेश।
ही दामनच्या साईड अलीकडची बाजू आहे आणि पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही पोहे आणि इमरती खाल्ली होती. यंदाही या ठिकाणी परिक्रमावाल्यांना बालभोगसाठी बोलवलेलं आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत बालभोग करण्यासाठी. बालभोगमध्ये आहे पोहे, नर्मदे हर. इथे अलबेला हनुमान मंदिर आहे. तर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. आतमध्ये जातोय. तर आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत. तर आल्यानंतर कपडे धुतल्यानंतर वाळायला घातले ना. आता भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत. हा हॉल आहे. तर इथे परिक्रमावाल्यांनी असे आसन लावलेले आहेत, ताट घेतलेले आहेत आणि आम्ही निघतोय भोजन प्रसादी करण्यासाठी. तर इकडे पाठीमागे महिला ज्या आहेत त्या कपडे धुत आहेत. तर सगळ्याजणी बसलेल्या आहेत आलेल्या कपडे धुवायला. गवळण मावशी बघा. हर हर नर्मदे. तर हा आश्रमाच्या सभोवतालचा परिसर आहे आणि ताट आणि कमंडोल घेतलंय. जातोय आता भोजन प्रसादी करण्यासाठी. काही परिक्रमावाल्यांनी भोजन प्रसादी केले आणि आराम करतायत. प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत आणि जेवढे परिक्रमावासी येतील तेवढ्यांना ते लगेच बसवतात जेवण्यासाठी. भोजन प्रसादीमध्ये आहे रोटी, वरण भात आणि भाजी. तर आनंद घेतोय आम्ही. तुम्ही पण या घ्यायला. नर्मदे हर. तर आम्ही थोडा वेळ विश्रांती केली आणि विश्रांती करून निघलेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत. तर महेश्वर आम्हाला आहे 12-13 किलोमीटर. पण आज आम्ही महेश्वरला जाणार नाही. त्याचं कारण असं की 25 किलोमीटरवरती आम्ही सकाळी जर निघल्यापासून गेलो असतो तर 25 किलोमीटरपर्यंत जर आम्ही महेश्वरला पोचलो असतो, व्यवस्थित तिथलं दर्शनीय जे स्थळ आहे ते बघून झालं नसतं, सनसेट झाला असता किंवा पहिल्यांदा ज्यांची वेळ आहे तर असं म्हणतात ना, असं किल्ला वगैरे छान दिसला की फोटो काढणं वगैरे झालं नसतं. तर त्याच्यामुळे आम्ही आज अलीकडेच थांबणार इथून 5 किलोमीटर पुढे आणि सकाळी महेश्वरला जाणार. व्यवस्थित उद्या मैयाचं दर्शन, स्नान, त्यानंतर सगळ्या गोष्टी करून पुढे निघणार आहोत. तर चला निघूया. भोजन प्रसादी करून पुढे निघाल्यानंतर आम्हाला लागलेली आहे ही धामनोद सिटी आणि इथून पुढे चौकातून 14 किलोमीटर अंतरावरती महेश्वर दाखवत आहे. पुढे आल्यानंतर बाबाजींनी एवढी विनवणी केली, हातापाया पडायला लागले की चहा पिण्यासाठी या. तर इथे पाटील बाबाजी घेत आहे चहा प्रसादी. नर्मदे हर. मी धामनोदपासून भोजन प्रसादी केली आणि 1-1.5 वाजता निघालो. निघाल्यानंतर 5 ते 6 किलोमीटर अंतर चालून आलो आणि चालून आल्यानंतर दहिवर गाव लागलेलं आहे जे महेश्वरपासून आहे 7 किलोमीटर मागे. तर दहिवर गावापासून पुढे 1-1.5 किलोमीटर अंतरावरती एक आश्रम आहे. तिथे आम्ही आज थांबणार आहोत आणि उद्या सकाळी महेश्वरकडे प्रस्थान करणार आहोत. तर या दहिवर गावामध्ये केलेला आहे प्रवेश. दहिवर गावातलं हे शिवसाई मंदिर आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30-4:15. महेश्वर रोडला लागूनच इकडे आतमध्ये आश्रम आहे, मा सुगन देवी अन्नक्षेत्र आश्रम दहिवर. तर आम्ही आता आतमध्ये जातोय. गाड्या आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित बघून जावं लागतं दोन्ही बाजूने.
समोर आहे बगीचा. माझं 4थं वर्ष असेल मी इथं. दरवेळेस दुपारच्या भोजन प्रसादीसाठी इथे, पण आज मात्र मुक्कामी थांबणार आहे. ज्योतिमय्या कीर्तन करत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर आवरलं, त्यानंतर फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्याच्या नंतर थोडे आतले जे विचार होते ते पण आम्ही वाचले. मागच्या वर्षी मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवले असेल. खूप सुंदर असे थॉट्स आहेत तिथे. तर आता आरती करायची वेळ आहे, तर थोडंसं आश्रम आहे, तुम्हाला जो परिसर आहे तो दाखवणार आहे. आश्रमाच्या समोरच एक छोटंसं हॉटेल आहे आणि इकडे हा बगीचा आहे, गार्डन आहे आश्रमाच्या सभोवतालचं. इकडे परिक्रमावासियांनी आता आरती चालू आहे त्यांची. आतमध्ये जाणार आहोत. तर इकडे परिक्रमावासियांना राहण्यासाठी हा हॉल आहे. इकडे नर्मदा मैया, हनुमंतराय, नर्मदे हर, संत सियाराम बाबा आणि इथले देवघर. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. थोड्याच वेळात आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत. नर्मदे हर. इकडे आहे किचन. पोलीस काका आज दिवसभर किती चाललो काय चाललो ते लिहित आहेत. इकडे त्यांचा नातू, आश्रमाचे जे चालक आहे त्यांचा नातू आहे. तीन 4 वर्ष झालं बघते मी रोज. 3-4 वर्ष झाले. खूप सुंदर आहे. परिक्रमावासियांनी इथे पण आसन लावलेलं आहे. इकडे वॉशरूम आहे परिक्रमावासियांसाठी. नर्मदे हर. भोजन प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत आणि आज भोजन प्रसादीमध्ये आहे दाल आणि बाटी.